जय श्री स्वामी समर्थ। या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून थोडा विराम घेऊन आपल्या कुटुंब आणि प्रियजनांसोबत गुणकारी वेळ घालवण्याचा सल्ला देण्यात येतो। आपल्या जवळील लोकांसोबत घालवलेले लहान लहान क्षण तुमच्या भावनिक आरोग्यास बळकटी देतील आणि तुमच्या एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतील। दैनंदिन धावपळीमध्ये आपण सहसा विसरतो की बंधनातं किती महत्त्वाचे असते। म्हणूनच कुटुंब आणि मित्रांसोबत घालवलेला वेळ तुमचे संबंध मजबूत करतो आणि आंतरिक शांती प्रदान करतो। कामातून थोडा मागे वळून आरामदायक आणि आनंददायक अनुभवांमध्ये बुडून जाणे तुमच्या मनाला आणि आत्म्याला तरोताजा करेल। या आठवड्यात गुरुग्रहाची स्थिती एकादशी भावात असल्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थिरता प्राप्त होईल। अनेक सिंह राशीचे लोक आपल्या जीवनसाथीवर जास्त खर्च करताना दिसतील, मग तो भेटवस्तू खरेदी करण्याच्या स्वरूपात असो, सरप्राईज प्लॅनिंगद्वारे असो किंवा एकत्र प्रवासाची योजना आखून असो। आर्थिक क्षेत्रात झालेल्या या प्रगतीमुळे आपल्या प्रियजनांसोबत आनंद वाटण्याची भावना नैसर्गिक आहे, परंतु त्याचबरोबर अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। खूप खर्च केल्यास भविष्यात आर्थिक अडचणी उद्भवू शकतात। जे सिंह राशीचे लोक घराबाहेर राहतात त्यांना या आठवड्यात एकटेपणाची काही अनुभूती येऊ शकते। जरी भौगोलिक अंतर असले तरी तुमच्या कुटुंबाची ऊब आणि प्रेम नेहमीच तुमच्या सोबत राहील। तुमचा आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा बंध तुमच्यासाठी अपणत्व, सांत्वना आणि आश्वासन देईल, ज्यामुळे तुम्हाला कधीच पूर्णपणे एकटे असल्याचं जाणवणार नाही। त्यांच्या सातत्यपूर्ण भावनिक आधारामुळे तुम्ही उदासी किंवा नैराश्यापासून वाचू शकाल आणि मानसिकदृष्ट्या स्थिर राहू शकाल। जर कधी तुम्हाला असं वाटू लागलं की तुम्ही एकटे पडले किंवा तुमचं मन भावनिकदृष्ट्या रिकामं झालं आहे, तर स्वतःला सदैव स्मरण करून द्या की तुमचे प्रियजन नेहमीच तुमच्या सोबत आहेत, जरी ते शारीरिकदृष्ट्या तुमच्या समोर नसले तरी। कुटुंबाशी साधारण संदेश, फोन कॉल किंवा व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधल्यानेही तुम्हाला अपार आनंद आणि सुकून मिळू शकतो। या लहान लहान संपर्कांचं महत्त्व ओळखा आणि त्यांना तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवा। या आठवड्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे निर्णय घेणे आणि वैयक्तिक विकास साधणे। सामान्यतः विश्वसनीय व्यक्तींकडून सल्ला घेणं आपल्याला चांगले आणि समजूतदार निर्णय घेण्यास मदत करते आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणते। पण या आठवड्यात अत्यधिक असुरक्षेची भावना तुम्हाला इतरांचा सल्ला घेण्यापासून रोखू शकते। तुम्हाला असं वाटू शकतं की तुम्हाला मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय स्वतःहूनच घ्यावे लागतील, ज्यामुळे तुमच्यावर अतिरिक्त दडपण येऊ शकतं आणि निर्णय प्रक्रिया अधिक थकवणारी ठरू शकते। स्वावलंबन हा एक प्रशंसनीय गुण असला तरी कोणत्याही निर्णयावर पोहोचण्याआधी विविध दृष्टिकोन विचारात घेणं गरजेचं आहे। अशा असुरक्षेला तुमच्या मनातून दूर करायचा प्रयत्न करा आणि शक्य असल्यास इतरांचा सल्ला घेण्यात संकोच करू नका। हा सल्ला अनावश्यक तणावापासून वाचवू शकतो आणि तुमचं निर्णय घेण्याचं ज्ञान सुधारण्यात मदत करू शकतो। अपयशातून सुटका मिळवण्यासाठी भावनिक बळकटपणाची आवश्यकता असते। तुमचा आत्मविश्वास कमी करणारे नकारात्मक अनुभव तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका, त्याऐवजी त्यांच्याकडून शिकून तुमच्या धोरणांमध्ये सुधारणा करा आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक अडचणीत काहीतरी शिकण्यासारखा धडा असतो, ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक विकासाला हातभार लावता येतो। या आठवड्यात सिंह राशीचे लोक वैयक्तिक चिंतन, भावनिक एकमेकांची बांधिलकी, विचारपूर्वक घेतलेले वित्तीय निर्णय आणि संतुलित जीवनशैलीचा अनुभव घेतील। तुमच्या कुटुंबाचे अटूट सहाय्य तुम्हाला सदैव स्थिरता आणि आनंद देईल, जरी तुम्ही शारीरिकदृष्ट्या कुठेही असला तरी। वित्तीय नियोजनात संतुलन राखणे आणि आनंदाने खर्च करताना समंजस ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। मोठे निर्णय घेताना संयम राखल्यास तुम्ही अधिक शहाणे व संतुलित निर्णय घेऊ शकाल। शैक्षणिक क्षेत्रातही अपयशाचा सामना करताना सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारल्यास तुम्ही तुमच्या स्वप्नांना जवळ जाऊ शकाल आणि तुमच्या भविष्याच्या दृष्टीने चांगले बदल करू शकाल। तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील, तुमचे निर्णय शहाणेपणाने परिपूर्ण असतील आणि तुमचा संपूर्ण आठवडा आनंददायक, प्रेरणादायक आणि समाधानकारक असेल, हेच आमचे हार्दिक शुभेच्छा आहेत। तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा।